वा वा वा, काय मस्त दिसतात म्हणून सांगू. आणि टेस्ट तर अगदी भन्नाट लागते. 8-10 दिवस अगदी छान राहतात आणि खुसखुशीत होतात. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या प्रवासाला निघाला असाल किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल, पाहुणे येणार असतील, तर ही मस्त पुरी तयार होते. आता ही कसली पुरी आहे बरं, तर ही आहे पालक पुरी. पालकची मसाला पुरी. तुम्ही अगदी ही सॉसबरोबर पण खाऊ शकता. कचोरीला तेवढीच तोड आहे बरं का. पटकन आपण रेसिपी बघायची. फ्रीज खोला आणि बघितलं पालक आहे. मुलांना विचारलं, म्हटलं अरे चला पालक पनीर करूया का, तर नको. पालकची भाजी करूया, नको. मग काय हवं आहे, तर म्हटले पालक पुरी कर मम्मा पटकन. आणि मग आता पटकन आता रेसिपी करू आणि आपली मसाला पुरी तयार करूया. पालक मी स्वच्छ धुवून घेतला आहे. पाणी ठेवलं आहे गॅसवर. पाणी गरम करायला ठेवायचं. एक चिमटभर साखर त्यामध्ये टाकायची. आता ही साखर कशासाठी, तर पालकला स्वतःचा एक उग्र वास असतो, तो पण जातो आणि हिरवागार जो असतो पालक, तसा हिरवागार तो राहावा ह्यासाठी थोडीशी साखर टाकली. आता पाणी छान उकळलं आहे. ह्यामध्ये हे पालक जे कुडलेला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण त्यात टाकला आहे. आता पूर्ण पातेल्याभर असलेला पालक शिजल्यानंतर केवढासा होतो बघा. तुमच्या ज्या प्रमाणात तुम्ही करणार आहे त्या प्रमाणात ही पालकची भाजी घ्या. चालेल. आता छान उकळलं आहे पाणी. आता आपण काय करूया, हे काढून घेऊया साईडला. आणि आता पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगते. तर एक बाऊल घेतला आहे मोठा, त्यामध्ये थंड पाणी आहे. पण आता हे एवढं थंड नाही आहे, त्यामुळे मी यात थोडंसं आईस क्यूब टाकते. होतं काय ह्यानी, की आपली जी कुकिंग प्रोसेस आहे पालकची, जी उकळत आपण ठेवली होती ती स्टॉप होते. ह्यापेक्षा जास्त आपल्याला पालक शिजायला नको आहे. तर मी ह्या थंड पाण्यामध्ये हा पालक सगळा टाकून घेते. ह्याची कुकिंग प्रोसेस आपण थांबूया आणि पुढची स्टेप करायला घेऊया. चला, आता छान हे पालक त्यामध्ये थंड झालेत. पटकन छोटा मिक्सरचा जार, पालकच्यात आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. तर हा सगळा पालक मी मिक्सरच्या जारमध्ये टाकते. आणि आता ह्यामध्ये अजून काही थोडेसे मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत, त्यामुळे आपल्या पालक पुरीला असं छान मसाल्याचा फ्लेवर येईल. तर मी पालक सगळा टाकला आहे. ह्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या टाकूया. थोडंसं अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे आहेत आपण ह्यामध्ये. आणि मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं जिरं. इतकं बेसिक गोष्टी यामध्ये टाकायच्या आहेत आणि काय सुंदर पालकपुरी होते म्हणून सांगू. आता हे सगळं मी यामध्ये टाकलं आहे. ह्या तुमच्या जर आवडीनुसार अजून तुम्हाला काही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. आता थोडासा एक अर्धा चमचा मी मीठ टाकलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला छान याची प्युरी करून घ्यायची आणि साईडला ठेवून द्यायचं. मी तुम्हाला दाखवते, खूप सुंदर याची प्युरी तयार होते. आता ही प्युरी आपण साईडला ठेवूया आणि आता याचं कणिक मळायला घेऊया. कणिक मळण्यासाठी एक छान मोठा बाऊल घेतला आहे मी. त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे सगळं तुम्ही मैद्यामध्ये पण करू शकता, पण नाही, आपण हेल्दी खायचं आहे, त्यामुळे मी गव्हाचंच पीठ घेतलं आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा बेसनचं पीठ घ्यायचं. तेवढाच मोठा चमचा आपल्याला रवा घालायचा आहे, कारण ह्यामध्ये आपल्याला खुसखुशीतपणा थोडासा हवा आहे. आणि आता ह्यामध्ये थोडासा ओवा आहे, जो मी हातावर थोडासा क्रश करून टाकते. चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि आता आपण हे पीठ सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. पण आपल्याला हा मसाला पुरीला एक छानसा फ्लेवर द्यायचा आहे, त्यामुळं मी ह्यामध्ये 1 चमचा तूप पण टाकणार आहे. जे तूप टाकायचं आणि थोडंसं हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे याचा फ्लेवर पण छान येतो, टेस्ट पण छान येते आणि लागताना खूप सुंदर ह्या पुऱ्या लागतात. चला, 1-2 मिनटं मी हे सगळं मिक्स करून घेते. आता ह्यामध्ये जी आपण प्युरी तयार केली होती पालकची, ती यामध्ये घालायची आणि घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हा गोळा व्यवस्थित घट्ट करायचा. आपण चपातीला मळतो तसं याचं पीठ मळायचं नाही, नाहीतर मग ह्या पुऱ्या थोड्याशा मऊ पडू शकतात. तर तुम्हाला जर त्या मऊ हव्या असतील तर तुम्ही न तूप टाकता किंवा पाणी थोडंसं घालून थोडासा मऊ गोळा तो करू शकता. आता माझ्याकडून राहिला होता तो मसाला. ह्यात गोडा मसाला आणि गरम मसाला असा मिक्स करून मी 1 चमचाभर हा मसाला त्यामध्ये टाकला आहे. तो आता मी वरून टाकावा लागणार, कारण मगाशी पिठात टाकला नव्हता. तुम्ही असं अजिबात नका करू, तुम्ही पिठामध्येच टाका. आणि थोडासा पाण्याचा हात लावून हा गोळा मी परत असा घट्ट केला आहे. तुम्ही बघू शकता पीठ ऑलमोस्ट तयार आहे. एक वेळ असेल तर 5-1 मिनटं तुम्ही हे ठेवून द्या, म्हणजे रवा छान मुरला जातो आणि आणखीनच पुऱ्या हे सुंदर होतात. मी 2-1 मिनटं किंवा 5 मिनटं ह्या ठेवलं होतं. आता आपण ह्याच्या पोळ्या लाटायला घेऊया. 2 पद्धतीने तुम्ही हे सगळं करू शकता. ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि छान पुऱ्या लाटा, किंवा माझ्यासारखी एक मोठी पोळी तयार करा आणि कशाच्या तरी साह्याने किंवा डब्याने म्हणा किंवा एखाद्या काट असलेल्या भांड्याने गोलसर ह्या पुऱ्या कट करून घ्या. मला पुऱ्या जर खुसखुशीत हव्या असतील तर ह्याची पारी थोडीशी पातळ लाटायची, म्हणजे ह्या पुऱ्या फुलतात पण आणि नाही फुलल्या तरी खुसखुशीत होतात. आणि तुम्हाला अगदी थोडंसं मऊ हवं असेल किंवा खूप जास्ती कुरकुरीत नको असेल तर ह्याची मीडियम साईजवर तुम्ही ही पोळी लाटायची आणि मग त्या कट करायच्या. आता थोड्याशा खुसखुशीत मला हव्या, त्यामुळे थोडी पातळी पोळी लाटली आणि या पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या मी कट करून घेतल्यात. तुम्ही बघू शकता सगळ्या आपल्या पुऱ्या छान कट करून झाल्यात. आता आपण तेल गरम करायला ठेवले. तेल व्यवस्थित गरम झाले. तेलात पुरी टाकताना फ्लेम मोठी ठेवायची.
पुरी छान फुलली की मग तेलाचा फ्लेम किंवा गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग ही पुरी छान खुसखुशीत भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता खूप सुंदर ही पुरी तयार होते, छान टम्म फुगल्या जातात. आणि मग भाजताना थोडा कमी फ्लेमवर ही व्यवस्थित भाजून घ्यायची, म्हणजे मस्त आतून छान खुसखुशीत आणि कुरकुरीत ह्या पुऱ्या तयार होतात. खूप सुंदर लागते. तुम्ही ही पुरी दह्याबरोबर, कुरम्याबरोबर, छोल्यांबरोबर, कशाबरोबर ही पुरी अप्रतिम लागते. अगदीच काही नाही झालं तरी टोमॅटो केचप बरोबर सुद्धा ही पुरी खूप अप्रतिम लागते. आता या प्रकारे मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते. खरपूस ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या, म्हणजे ह्याला छान एक क्रिस्पीनेस येतो आणि ह्या टिकतात पण भरपूर दिवस. 8-10 दिवस तरी सहज ह्या पुऱ्या छान टिकतात. आता हे सगळ्या मी पुऱ्या तळून घेते. पर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही. करून बघितली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. आवडली तर लाईक आणि शेअर पण नक्की करायची आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, कारण ह्याच चॅनलवर तुम्हाला अशा छान छान रेसिपी बघायला मिळणार आहेत. अगदी हलक्या फुलक्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपी आपण ह्या चॅनलवर दाखवतो. आणि आता यापुढे आपण फ्रायडेला आणि वेडनेसडेला संध्याकाळी 7:30 वाजता आपण लाईव्ह सुद्धा काही रेसिपी करणार आहोत, तेव्हा पण मला तुम्ही जॉईन करायचं. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी घ्या आणि